आज बहुतेकांना करिअर निवडत असताना एक काइंड ऑफ थोडासा स्ट्रेस येतो. आता स्ट्रेस येतो, करिअर निवडताना स्ट्रेस येतो. हा माझं जवळजवळ 90% लोकांचं ऑब्झर्वेशन आहे. जर प्रश्न विचारला ना, त्यांच्यापुढे 10 ऑप्शन असतात. आणि 10 ऑप्शन जर मी डॉक्टर जर व्हायचं असेल ना, तर डॉक्टर झाल्यानंतर मी खरंच मला पेशंट मिळतील का? जर इंजिनियर व्हायचं असेल तर असं दिसतं की अरे इंजिनिअरिंगची खूप बेकारी आहे. खरंच मी इंजिनियर होऊ का? आज कॉलेजेस इतके वाढलेत, मला जॉब मिळेल का? आणि या सर्व विवेचनेमध्ये आपण करिअर निवडताना ही जी काही प्रोसेस आहे, जी आपण 9th स्टँडर्ड पासून सुरुवात करतो, अगदी मिड करिअर प्रोफेशनल देखील ही एक स्ट्रेसफुल इव्हेंट होत आहे. आपण ती कधीच एन्जॉय करत नाही. आपण त्यामध्ये इतकं इन्व्हॉल्व्ह होतो. वेगवेगळे फॅक्टर आपण यामध्ये विचारात घेतले जातात. आणि कुठले फॅक्टर विचारात घेतले जातात? आज पहिला फॅक्टर विचारात घेतला जात असेल ना, तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकही हे महत्वाचं तुम्ही लक्षात घ्या की तुला 10वीला किती मार्क्स आहे. तुला मॅथला जर चांगले मार्क्स नसेल तर इंजिनिअरिंगला तू जाऊ नको. जर तुला स्टॅटिक्स समजत नसेल तर कॉमर्स हे तुझ्यासाठी नाहीये. ही पालकांच्या मनातील भूमिका ही आपण आपल्या मुलांकडून नोंदवून घेत असतो. त्यामुळं आज करिअर निवडत असताना तुझे मार्क्स काय, आता काय ट्रेंड चालला आहे, तुला जर सिव्हिल इंजिनिअरिंगला जायचे ना, सिव्हिल इंजिनिअरिंगचे जॉबच नाहीये. आता एआय खूप जोरात चाललाय, आता रोबोटिक्स खूप जोरात चाललाय. हा पीअर ग्रुपचा आपला सर्वात मोठा प्रश्न असतो. आणि रिअली आपण करिअरची डिसिजन घेताना आपल्या मनाचा अंदाज घेत नाही. आपण या पीअर ग्रुपला, माझ्या आईवडिलांना काय वाटेल, मी जर माझ्या आईवडिलांच्या इच्छेविरोधात गेलं तर घरामध्ये मला सपोर्ट भेटेल का, हे द्वंद्व चालतं. आणि इथूनच खऱ्या अर्थानं आपल्याला पिढीमधला गॅप चालू होतो. गेल्या 20 वर्षामध्ये मला असे कितीतरी स्टुडंट भेटलेत की ज्यावेळेस त्यांच्याशी मी कॉन्फिडन्सली चर्चा करतो, त्यांचं म्हणणं असतं की सर, मी वडिलांशी खूप कमी बोलते. मी माझ्या आईशी फक्त प्रोफेशनली बोलते. अरे मला वाटतं आपण आपल्या आईवडिलांशी जर प्रोफेशनली बोलत जर असेल ना, आणि ते ऍट द कॉस्ट ऑफ करिअर, मला वाटतं आपण जीवनाची खरी व्हॅल्यू समजलेलं नाही आहे. त्यामुळं हा जो काही माझा प्लॅटफॉर्म आहे, हा अशा विद्यार्थ्यांना, अशा पालकांना केवळ करिअर चूज करून देत नाही, त्यांना इमोशनल इंटेलिजन्स काय आहे, त्यांच्यातलं गॅप जनरेशन कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू से, असे कितीतरी मुलांनी मला सांगितलं की सर, करिअर काउन्सिलिंग तुमच्याकडे गेल्यानंतर वडिलांचा, आई वडिलांचा माझ्याकडे पाहण्याचा अप्रोच बदलला. कितीतरी पालकांनी सांगितलं हा इनडिसिप्लिन असलेला मुलगा, सर याच्यामध्ये बदल झाला. अँड दॅट इज द बेस्ट फॅक्टर्स.